झी मराठी, चर्चाही होणारच। कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं शीतल प्रवीण यादव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला। अर्ज दाखल करताना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना शीतल प्रवीण यादव यांनी सांगितलं की कुंभोज मतदारसंघातील पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासह मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा आपला संकल्प आहे। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जिल्हा परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी जनस्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत शीतल यादव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। कुंभोज मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। अर्ज दाखल झाल्यानं कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत। येत्या काळात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेंसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर। नमस्कार, मी विनोद शिंगे, कुंभोज। आज आपण हातकंडी इथं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचा अखेर तिढा सुटला असून भाजप पक्षाच्या वतीनं सन्मती बाबासाहेब चौगले यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून अलका कागवाडे अशा उमेदवारांच्या घोषणा झाल्या असून सर्व उमेदवार प्रचार यंत्रणेत सक्रिय झाले आहेत। परिणामी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुंभोज मधील सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र सध्या दिसत असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणाऱ्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष केंद्रित झाले। कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सदर जिल्हा परिषद निवडून येणारी महिला ही जिल्हा परिषदेची अध्यक्ष होऊ शकते। या अनुषंगाने सर्व तयारी सुरू असून सर्वच गटातटाचे नेते सध्या कुंभोजच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे। विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर, भेंडवडे। नमस्कार, मी विनोद शिंगे, कुंभोज। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कुंभोज जिल्हा परिषद मधील उमेदवारांच्याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलं होतं। कोण कुठल्या गटात जाणार, कोण नक्ता पक्ष, कोण नेता बदलणार अशा घटकेत सभापतीपद घुसलेले खोचीगावचे आराध्य दैवत समजले जाणारे आणि खोचीगावचं नेतृत्व करणारे अजय पाटील यांच्या मिसेस सौभाग्यवती ऐश्वर्याताई यांना उमेदवारी आज मला वाटतं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेली आहे। ऐश्वर्याताईंनी आपला अर्ज दाखल केलाय। ऐश्वर्याताई, आपला नेमका अजेंडा काय असेल? नमस्कार, म्हणजे मला गोरगरिबांच्या ह्याच्यातून लोकांना मदत करावी अशी वाटते आणि त्यांना एका म्हणजे महिलांच्यासाठी ते असं करू वाटते। आणि मला कसं आमच्या घरात राजकारणी हे पूर्वीपासूनच आहे, वारसा आहे। आणि माझे पती हे होते, उपसभापती होते, पंचायत समितीला सदस्य होते, मी पंचायत समितीला सदस्य होते। सासरे गेली 25 वर्ष सरपंच होते। त्याच्यामुळे आमच्या घरचा हा राजकारणातला वारसा आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सगळं ते लोकांना मदत करून आम्ही त्यांच्या समस्या जाणून आम्ही त्यांची मदत केलेली आहे। एवढं बोलतील आता। कालपर्यंत आपण अनेक पक्षाशी संबंधित होतात, पण काल रात्री अचानकच आपण धक्का दिलात आणि अजित पवार गटाचं घड्याळ आपण खिशाला लावलं, त्याच्या मागचं नेमकं कारण काय? नेमकं कारण ह्या मतदारसंघ कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा जनरल आहे आणि बऱ्याच पक्षाच्या नेत्याने जनरल आरक्षण असताना आरक्षण असणाऱ्या लोकांना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि जनरलच्या लोकांवर अन्याय होतो। बरेच वर्ष मी गेली 25 वर्ष या पंचायत समितीच्या माध्यमातून आणि गावाच्या राजकीय आणि सामाजिकच्या माध्यमातून मी काम करतोय आणि काम करत असताना भागातील बरेच मोठमोठे विकास कामं केलेले आहेत। उदाहरणार्थ दुधगावचा मोठा पूल बांधलेला असो, दुधगाव ते वडगाव पर्यंतचे रस्ते असो, ते राज्यमार्गाला त्या ठिकाणी याच्या नोंदी घालण्याची असो, भागात दवाखाने, सरकारी शाळा या सुधारणा असो, मराठी शाळेच्या सुधारणा असो, यासाठी फार मोठं मी या ठिकाणी काम केलेलं आहे। सर्वसामान्य गरीब लोकांचे त्यांना सेवा देण्याचं, निदान पेन्शनची कामं वगैरे बरीच केलेली आहेत आणि आता नाही तर कधी नाही, कारण जनरलचं आरक्षण 15-20 वर्षातून एकदा होतं आणि परत आपल्याला ही संधी मिळणार नाही। आणि माझ्या कामाची दखल घेऊन बऱ्याच पक्षांनी मला बोलवून घेतलं, उमेदवारी माझी देणार होते, परंतु ह्यांचे एकमेकाचे अलायन्समुळे मला वरच्यांच्या दबावामुळे ह्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली नाही। तर या सगळ्या मला जे उमेदवार देणार होते त्या नेत्यांच्या संगनमताने किंवा त्यांच्या मान्यतेने मला मुश्रीफ साहेबांनी बोलवून घेतलं माझ्या कामाची दखल घेऊन आणि मुश्रीफ साहेबांनी बोलवून घेऊन मला या ठिकाणी उमेदवारी दिली। तरी तो पक्ष सत्तेतला आहे आणि या भागात विकास कामं झाली पाहिजेत म्हणून मी ते घड्याळ चिन्ह या ठिकाणी हातात घेतलेलं आहे आणि मुश्रीफ साहेबांचं काम मोठं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात काम करायला
चांगले मदत होईल भागाच्या विकासाला, म्हणून घड्याळ हे चिन्ह घेऊन आम्ही या ठिकाणी जनतेसमोर जात आहे. तरी सर्वांनी सहकार्य करावं आणि मला मदत करावी एवढंच या ठिकाणी विनंती करतो. राष्ट्रवादी हा जुना पक्ष आहे आणि त्यांनी भरपूर चांगले राष्ट्रवादी पक्षानं पण चांगली कामं केलेली आहेत. मग त्या पक्षातनं मला एक संधी मिळालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेची त्यांनी कामं भरपूर चांगली केलेली आहेत आणि मला एक त्या पक्षातनं काम करण्याची संधी मिळू देत असं मला वाटतं आणि माझी अशी इच्छा आहे. आणि मला अनुभव आहे, पंचायत समितीतून मी काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं, मला अनुभव आहे त्याच्यामुळे आपल्याला जनरल मधनं जर आपल्याला उमेदवारी मिळत असेल तर आपण त्या पद्धतीने आपण ते काम करून दाखवायला पण पाहिजेत आहे आणि आपल्याला ती संधी मिळाली पाहिजेत. आता ओपन वाल्यांच्या मध्ये जर सगळी येत असेल तर हे चुकीचं आहे घड्याळ चिन्ह आणि घड्याळ चिन्हावर आम्ही लढवणार आहे. तरी घड्याळ चिन्हासमोर बटन मुश्रीफ दाबून साहेबांचे आम्हाला विजय करावा ही विनंती. सर्वसामान्य जनतेचा श्रावणबाळ समजल्या जाणाऱ्या नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी बोलून उमेदवारी दिली. एका पक्षी एका सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला. परिणामी जनरल आरक्षण असताना इतर आरक्षणाची माणसं उमेदवारी मागतातच का व नेते त्यांना संधी देतात का, असा खडाल सवाल अजय पाटील यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी पत्रकार विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर भेंडवडे. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण आवाड्यांची चौथी पिढी राजकारण नेता येत आहे. आपण यड्रावकरांच्या सूनबाई आहात. नेमकं कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्याल? आज मी इथं आपल्या मागणीवरच उभारले. खरं तर मी 2 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करत आले. सतरंजा उचलण्यापासून म्हणजे सगळीकडे विधानसभा असू दे, महानगरपालिका असू दे, सगळीकडं पायाला भिंगरी लावून काम करणं हे केलेलं आहे मी. आणि त्यामुळेच आज सगळ्यांची मागणी आली सानिका दिदींना उभा करा म्हणून. आणि मी आता उभारले आणि विजन घेऊन उभारले. आपल्याला जास्तीत जास्त विकास आणायचा आहे हे बोलणार आहे मी. आपले जे ZP शाळा असू दे, आपले हॉस्पिटल असू दे, या सगळ्याला पोलीस भरती असू दे, या सगळ्याला डोक्यात ठेवून आपण जास्तीत जास्त आपल्या गावात काय करता येईल, कसं करता येईल हे विजन ठेवून आज मी या ठिकाणी उभी आहे. भारतीय जनता पार्टीकडे आपण निवडणूक लढवत असताना जनता पार्टीने केलेली कामं असतील, म्हणजे एक लाडकी योजना असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, अशा तरुण मतदारांची संख्या मला वाटते मोठ्या प्रमाणात वाढल्या. तर तरुण मतदारांना आपण काय सांगाल? आपण हे जे आता कित्येक अशा योजना आहेत जे कधी कधी आपल्यापर्यंत पोहोचत पण नाहीत. मग आपल्यापर्यंत कसं पोहोचाल? आपण करेक्ट माहिती आपल्यापर्यंत कधी कधी पोहोचत नाही. मग आपण अशा योजनांची, आता लाडकी बहीण पण, आता तुम्ही कित्येक अशा योजना आहेत आपल्यापर्यंत ही माहिती आता आपण खरं तर माझ्याकडे येऊ शकता. मी तसं तर आपण म्हणजे जास्तीत जास्त कसं करता येईल आणि लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हे आपण डोक्यात ठेवून करायचं आहे. आता आपलं तारदाळ खोतवाडीचं जे पाण्याचं योजना आहे त्यासाठी 53 कोटी हे आलेले आहेत आणि त्याचं पण काम अंतिम टप्प्यावर आहे आणि ते पण 1-2 महिन्यात संपेल आणि ते संपल्या त्याचं पण म्हणजे आपण चालू करायचं आहे आणि ते पण आता करायचं आहे. मतदारांचा आजचा उत्साह बघता आपण जिल्हा परिषद सहित पंचायत समितीच्या जागेवर विजयी होणार असे संकेत मिळतात. विजयी झाल्यानंतर आपलं नेमकं विजन काय असेल? मी सांगितल्यासारखं की आपले जे ZP शाळा आहेत त्यात आपण कसं ई क्लासरूम कसं करता येईल हे बघायचं आहे. त्या व्यतिरिक्त पोलीस भरती असू दे, आपले जे हॉस्पिटल्स आहेत, ग्रामीण आपले जे हॉस्पिटल आहेत त्याच्यात आपण कसं अजून एनहान्स करता येईल. आपले जे आता किती गोष्टी आहेत हे कसं एनहान्स करता येईल, जास्तीत जास्त आपल्याला विकास कसं करता येईल हे बघायचं आहे. या ठिकाणी रस्त्याची कामं असो किंवा जे सोलार लाईट असो हे पण आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. मग ह्या सगळ्याला डोक्यात ठेवून मी आपल्याला निवडणुकीत आता आवाड्यांच्या बरोबरच निकालानंतर यड्रावकरांचाही पाठबळ मिळतंय, कसं वाटतंय? नक्कीच चांगलं वाटतंय. म्हणजे आशीर्वाद मला या ठिकाणी आज फक्त यड्रावकर साहेब आणि राहुल लवाडे साहेब यांचा आहे आणि त्या व्यतिरिक्त हळवणकर साहेब आणि माझे आजोबा प्रकाशांना यांचाही आशीर्वाद आणि पाठिंबा आहे आणि त्यामुळे नक्कीच मी जास्तीत जास्त आणि पार्टीचं पण आशीर्वाद आहे आणि पार्टीचं मला फुल बॅकअप आहे. त्यांनी पूर्ण म्हणजे सपोर्ट करतील मला. या हिशोबाने आपण
मी करेन माझं काम. धन्यवाद. जिल्हा परिषदची रणधुमाळीला सुरुवात होत असताना भाजपने महानगरपालिका, मला वाटतं नगरपंचायत चांगलं वर्चस्व मिळवलं. परिणामी आता जिल्हा परिषदमध्ये भाजप चांगल्या आघाडीवर दिसतंय. त्याचप्रमाणे आपल्या कन्या आहे सध्या पोर्चितनं निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात आपण काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने नगरपालिकेत अतिशय उत्कृष्ट यश मिळवलं. महानगरपालिकेत कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये मिळवलं. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमचं कमळ अतिशय चांगलं आणि छान फुलणार ही खात्री आहे. माझ्या मुलीला पार्टीने त्याच्यावरती विश्वास दाखवला की पार्टीचे सर्व प्रमुख नेत्यांचं, फडणवीस साहेबांचं, चंद्रकांत दादांचं, हळवणकर साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. एक चांगली पार्टी वर्कर म्हणून तिचं काम करायचं कौशल्य आहे. एक तरुण कार्यकर्ते म्हणून त्याला काम करायला संधी मिळाली. मला खात्री आहे की या संधीचं सोनं ग्रामीण भागाच्या विकासासाठी सानिका करते. दादा, विरोधक काय टीका करतायत की नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये भाजपचा आमदार किंवा खासदारांचं कोणतेही वारसा निवडणूक लढवणार नाहीत. या संदर्भात आपण काय सांगाल? की माझी मुलगी आता खरं म्हणजे माझ्या मुलीचा लग्नाचा मुहूर्त मतदानाच्या दिवशीचाच होता. आता मतदान असल्यामुळं आणि ती स्वतः उमेदवार असल्यामुळं आम्ही पुढा मुहूर्त घेतोय. आणि आता माझी लेक आता दीड महिना फक्त, त्यानंतर माननीय यड्रावकर साहेबांची पाटील कुटुंबाची जी सोड होणार, त्या नात्यातनं त्यांना पार्टीने म्हणजे आमदारांची मुलगी, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची मुलगी नाही तर शिवसेनेच्या समर्थक असलेले यड्रावकर साहेबांच्या सुनबाई म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि चांगलं काम करायची त्यांची इच्छा. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जागेसाठी आपण आता सन्मती चौगले यांच्या नावाची घोषणा केली. परिणामी कुंभोज मध्ये महायुती तुटली असं संकेत मिळत आहे. नाही, मैत्रीपूर्वक लढत सगळीकडे होते. महायुती तुटली असं नाही, फक्त कुंभोज मध्येच असा विषय नाही. बऱ्याच ठिकाणी महायुतीचे मैत्रीपूर्वक लढत सगळीकडे होत आहे. आणि आम्ही जी निवडणूक आता आम्ही लढतोय मैत्रीपूर्वक फॉर्म्युला लढतीच्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी. मतदारसंघातील जनतेला काय संदेश द्याल? आपण जो विश्वास लोकसभेला, विधानसभेला आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही त्या ठिकाणी दिला, जिल्ह्यात सगळी विधानसभेला दिला, आता तोच विश्वास आता आमच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना द्यावं अशी माझी सर्व मतदार बंधू आणि ग्रामीण भागातल्या जनतेला माझी विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.